नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पारंपरिक असे मुगाचे सांडगे, याला मूगवडा असं सुद्धा म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आपण या इथे मटकीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे उडदाची डाळ आणि 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवरती पूर्णपणे खमंगसुद्धा नाही आणि पूर्णपणे कच्चे पण नाही असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर या इथे सुरुवातीला मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि ही मंद गॅसवरती मी भाजून घेत आहे. भाजल्यानंतर याला सुती कपड्यावर आपल्याला घालायचं आहे. आता त्याच कढईमध्ये मंद आचेवर आपल्याला मटकीची डाळ परतून घ्यायची आहे. मटकीच्या डाळीमुळे जे मुगाचे सांडगे आहेत तर ते अतिशय खमंग असे लागतात. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. तर हे सुद्धा आपण कपड्यावर काढून घेऊ. याचबरोबर आता हरभऱ्याची डाळ आपण भाजणार आहोत. ती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि हरभऱ्याच्या डाळीसोबतच उडदाची डाळ कमी असल्यामुळे आपण ती सुद्धा त्यामध्येच घालणार आहोत आणि जिरे देखील. हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मुगाचे जे सांडगे आहेत तर हा एक पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस भाज्या कमी असायच्या उन्हाळ्यामध्ये वगैरे तर त्यावेळेस ह्या करून ठेवण्याची पद्धत होती आणि ह्याची जेव्हा आपण भाजी करणार आहोत अतिशय खमंग अशी लागते. तर इथे सर्व डाळी ज्या भाजून घेतलेल्या होत्या त्या पूर्णपणे गार केलेल्या आहेत आणि त्याचा आपण भरडा दळून घेतलेला आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे थोडेसे तिखट टाकायचे आहे. तिखट अति जास्त टाकायचं नाही आहे. मी इथे 1 चमचा तिखट टाकलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. त्याचसोबत थोडेसे मीठ टाकायचे आहे, जास्त नाही टाकायचं. अर्धा चमचा मीठ इथे मी वापरलेलं आहे. थोडं जास्त झालं तर मग भाजी करत असताना थोडं मिठाचं प्रमाण कमी घ्या. याचबरोबर आता आपल्याला मध्ये हिंग घालायचं आहे. साधारण मी पाव चमचा हिंग इथे वापरलेलं आहे. आता इथे मी मेथीचे सांडगे बनवत आहे त्यामुळे मी 1 मोठी मेथीची जुडी बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि ती आधी मी भरड्यामध्ये कालवणार आहे. तर ही 2 पद्धतीने हा भरडा बनवता येतो. बरेच ठिकाणी या डाळी भिजत घालून मग भरडा बनवला जातो. तर ही सुद्धा एक पद्धत आहे आणि ती सुद्धा एक पद्धत आहे. तर मेथी थोडे थोडे पाणी करून मी हा भरडा भिजू घालणार आहे आणि भिजवत असताना यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाण्याचा वापर करायचा आहे. या पद्धतीने आपण ज्यावेळेस वडे बनवतो तर ते पचायला अगदी हलके होतात कारण आपण इथे डाळ भाजून घेतलेली आहे. जर तुम्हाला डाळ भिजवू घालून ती वाटून घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला भाजूनच भिजवावी लागणार आहे. तर या इथे मी 2 तास हा भरडा छान भिजत ठेवलेला होता आणि हा एकदम मिक्सरला वाटून घेतलेला आहे. कारण त्यामुळे काय होतं की तो एकसंध होतो आणि आपण जी मेथी टाकलेली आहे तर ती सुद्धा त्यामध्ये बारीक होते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचे आता आपण उन्हामध्ये छान छोटे छोटे असे सांडगे घालून घेऊयात. सांडग्यांचा आकार खूप मोठा करायचा नाही आणि खूप छोटाही करायचा नाही आहे. तर इथे छान बघा आमच्या अंगणामध्ये किती छान तुळस वगैरे लागलेली आहे. तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये हे सांडगे मी घातलेले आहेत आणि आता हे 2 ते 4 दिवस छान कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला उडदाच्या डाळीचे नुसते सांडगे करता येतात. तर त्याची पण रेसिपी आपण नक्की अपलोड करूया. 2 ते 4 दिवस वाळवल्यानंतर हे बघा इतके छान असे सांडगे हे वाळून तयार झालेले आहेत. हे असे पारंपरिक सांडगे कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी शेअर करा, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.